धुळ्यातल्या बहुतांश सरकारी कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे काम करण्यासाठी दलालांकडून पैशांची अडवणूक होत असल्याचा आरोप करत या भ्रष्टाचाराच्या साखळीविरोधात शिवसेनेने नोटांच्या माळा गळ्यात घालत अनोखे आंदोलन केले आहे। या आंदोलनाने सर्वसामान्य धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते। तहसील कार्यालय, संजय गांधी निराधार योजना यांसह विविध सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात फोफावला असून सर्वसामान्य नागरिकांचे काम करण्यासाठी दलालांकडून प्रत्येक कामासाठी 5 ते 10 हजार रुपयांची मागणी करून पैशांची अडवणूक केला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता। त्यामुळे नागरिकांच्या प्राप्त तक्रारीनुसार शिवसेनेने शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार थोपवण्यासाठी नोटांच्या माळा गळ्यात घालत प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाचे अनोखे आंदोलन केले आहे। भ्रष्टाचाराची साखळी न थांबल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा देखील शिवसेनेने दिला आहे। या प्रसंगी शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय वाल्ले, उपमहानगर प्रमुख इम्रान शेख, रवींद्र शिंदे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मनोज कोळेकर, शेखर बडगुजर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी महोदयांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं। आमच्या 2 प्रमुख मागण्या याच्यामध्ये अशा होत्या की धुळे तहसील तालुका कार्यालयामधलं पुरवठा खातं आणि संजय गांधी निराधार योजनेचं धुळे शहराचं ऑफिस, या दोघं ऑफिसमध्ये अक्षरशः दलालांनी धुमाकूळ घातलेला आहे। सर्वसामान्य नागरिकांना जर काम करायचं असेल तर दलालाच्या माध्यमातून या ठिकाणी काम होतं। या ठिकाणी जीर्ण झालेले रेशन कार्ड असेल, या ठिकाणी नवीन रेशन कार्ड असेल, विभक्त रेशन कार्ड असेल, श्रावण बाळाची योजना असेल, अपंगाची योजना असेल, ज्या काही योजना असतील, श्रावण बाळ योजना जर तुम्हाला करायची असेल सर्वसामान्य नागरिकांना 5 ते 7 हजार रुपये त्या ठिकाणी द्यावे लागतात। रेशन कार्डामध्ये नवीन रेशन कार्ड करायचं असेल, तुम्हाला धान्य मिळवायचं असेल 3 ते 5 हजार रुपये त्या ठिकाणी मोजावे लागतात। सर्वसामान्य नागरिक त्या कार्यालयामध्ये खेटा मारून मारून थकतो आणि त्याचाच फायदा हे दलाल घेऊन त्या ठिकाणी पैशांची मागणी करतात आणि त्यांचं काम प्रशासनाच्या संगनमताने त्या ठिकाणी चालतं। शिवसेनेचा स्पष्ट आरोप आहे। प्रतिनिधी रूपक बिरारी, मासा महाराष्ट्र न्यूज, धुळे।